सर इथून अतिरिक्त वेळ खर्च करू नका. मी विनंती करेन की लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि या सामन्याला सुरुवात करायची आहे. माय 11 बोकडविडा आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय सागर सम्राट भौरा टीम. दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळते आणि लगेचच आम्ही विनंती करू की आपण लगेच सामना चालू करायचा आहे. चला पहिल्या पूर्वार्धामध्ये मात्र आपण आवाज ऐकूया. या स्पर्धेचे मुख्य लीड कॉमेडिटर आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज जयेश भोसले सरांना. थँक्यू. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज सज्ज होईल. पहिला बॉल बॅटची लिडिंग एज झेल निसटलाय. पहिल्याच बॉलवरती इथे नामी संधी इथे पाहायला मिळाली होती. सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये जो चेहरा आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत अर्थात रोहन पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. रणजीजी पाटील साहेब यांना आपण पाहत आहोत. काही काळ तेही टेन्शन मध्ये आले होते. पुढचा बॉल लोअर फुल टोज या वेळेला थेट यशांचा हवेत. फर्निचर डिस्ट्रॉय. फर्स्ट विकेट गोज डाऊन. फलंदाज बाद. बॉल चक बॉल पाहिला जाईल. वेस्ट साइड. फलंदाज बाद आहे. रणजीजी पाटील साहेब पहिला फलंदाज बाद होतोय. विनय मात्रेला इथे यश प्राप्त होत असताना पाहायला मिळालं. अर्थात फलंदाज बाद होत असताना पहिला पाहायला मिळालाय. इथून आपण रोहन पाटील यांना बाद होत असताना पाहायला मिळालं. बॅटिंग करणारी टीम अर्थात माही 11 बोकडवीर आपल्या माहितीसाठी आपला खेळाडू बाद झाला आणि जाताना आपला जो DRS होता ना तोही गमावलेला आहे. अर्थात बॅटिंग टीमकडे आता DRS नाही आहे. बॅटिंग टीमकडे कोणताही DRS नसेल. 0-1 आघाडीची जोडी इथे फोडली आहे. म्हणजे इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मकरंद ठाकूरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. साहिल आणि मकरंद खोलवर टाकल्याचा बॉल कव्हर पॉइंटला खेळले. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय. चपळते चाचिता चालाकी चाणक्य नीती इथे तो आपणावत असताना पाहायला मिळालाय. का वेगाने चेंडूवरती आला. भाई या स्पर्धेच्या माध्यमातून ना भाई स्वतः या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित पाहायला मिळतात. जवळपास 2:30 वाजलेत आणि या स्पर्धेचे जनक या व्यासपीठावरती आहेत. भाई खरं तर मला परवाची रात्र पाहायची आहे ज्या रात्रीमध्ये सचिन भाऊ आहिर साहेब आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. भरतशेठ गोगावले साहेब एकाच व्यासपीठावरती येत असताना पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट तर एका बाजूला एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना गट.
दोन आमदार एकाच व्यासपीठावरती आपण पाहणार आहात. यावेळीचा बॉल उजव्याशीच्या बाहेर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. सुधीर भाई एक Thank you. नंबर. अगदी त्याच वेळेला मी दोन आमदारांची चर्चा केली, परंतु दोन खासदारी या व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहेत. संजयजी दिना पाटील साहेब यांना देखील तुम्ही पाहणार आहात. श्रीरंगी अप्पा बारणे साहेब यांना देखील तुम्ही पाहणार आहात. अर्थात दोन खासदार दोन आमदार या व्यासपीठावरती येतील, परंतु एक बाबीची चर्चा इथे निश्चित होईल. या पुढच्या सामन्यामध्ये आणि आज आजच्या रजनीमध्ये काय एकाच गावातील दोन संघ पुन्हा एकदा आमने सामने येतील का? ही मॅच देखील तितकीशी महत्वाची राहणार आहे आणि ती बिग फाईट काही वेळानंतर आपल्याला पाहायला मिळू शकते. क्रिकेटचा खेळ आहे आणि रंगतदार थरार आपण मागील मॅचमध्ये देखील अनुभवला होता. रवीने चांगली बॅटिंग केली, चुरस चांगली निर्माण केली होती. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दिग्गज मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत असताना पाहायला मिळाल्यात, परंतु विनयचा हा गोलंदाजीचा क्लास आपण पाहतो. वरच्या दर्जाचा विनय मात्र 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. यावेळेचा चेंडू उजव्यासीच्या बाहेर पुन्हा एकदा कट केलाय. पॉइंटला भेदलाय. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक पोचलाय. तिसरा इथे अडचणीमध्ये आला होता. मागील मॅचचा हिरो या सामन्यामध्ये जिथे संकटामध्ये होता जयंता अडचणीमध्ये सापडला होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. यष्टिरक्षक जगलिंग करत राहिला. त्याच्या हातामधून ती चुकी घडली. जीवदान मिळालं जयंताला. 1 बॉल 2 वरती 2 नॉट 3-2 सध्या परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती मंडळी आणि रविवारच्या दिवशी अधिकचं काय, शेवटच्या रविमध्ये अधिकचं काय याचाही उल्लेख आपण करू. मुला टाकण्याचा प्रयत्न इथे करण्यात थेट यष्टिरक्षकाचा भेद घेताना पाहायला मिळतो. चेंडू पहिल्या षटकाचा एकंदरीत संपला. पहिल्या षटकाच्या अंतिम माही 11 बोकडविरा टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना बनल्या त्या 3 फलंदाज बाद. या स्वर ऑडिओ महेश पंडित यांच्या माध्यमातून मधुर संगीत. धावफलकावरती 2 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवरती तिथे दाखल होत असताना यश आपण पाहतो. यशच्या परिधान केलेली जर्सी ही देखील सारं काय सांगून जाते. तो मागील मॅचचा हिरो राहिलाय. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला देखील प्राप्त झाला. शेवटच्या रणनीची आपण चर्चा करतो आहोत. शेवटच्या रणनीमध्ये लकी ड्रॉ कुपन असणार आहे आणि लकी ड्रॉ मध्ये आपण काय घेणार आहोत त्याचा उलगडा उद्या करूया. परंतु अगदी शेवटच्या रणनीमध्ये आवर्जून प्रत्येकाला विनंती करेन इथे उपस्थित व्हा, कारण 2 आमदार 2 खासदार आणि तथा अनेक मोठ्या लढती तुम्ही अंतिम रजनीमध्ये पाहणार आणि अनुभवणार आहात. वेसीच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने कट केला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. संकेजी कडू साहेब यांच्याकडून आणखीन जर माहिती आली तर कदाचित आयवा कॅटसाठी देखील खूप सारे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचाही उल्लेख उद्याच्या रजनीमध्ये आपण करूयात. परंतु रविवारच्या दिवशी अर्थात शेवटच्या रजनीमध्ये धमाल आणि कमाल स्वरूपाचं अगदी क्रिकेट निश्चित तुम्हाला पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही. आणि म्हणून मी लक्ष वेधून उरणकरांचं की कृपया आपण या स्पर्धेला शेवटच्या रजनीमध्ये भेट द्यायला जी बातच विसरू नका. कदाचित तुम्ही लकी ड्रॉचे विनर असाल आणि तुम्हाला एक मोठं असं पारितोषिक तुम्ही घरी घेऊन जाल. ते पारितोषिक गुलदस्त्यात असेल त्याचा उलगडा उद्या दिवशी निश्चित करू. 4-2 सध्या परिस्थिती आपण पाहतो. सागर सम्राट भौरा टीम मॅच मध्ये आली आहे जिथे विकेट प्राप्त केल्या, धावा थांबल्यात. कम खर्च आणि जादा चर्चा अशा स्वरूपाचं पहिलं षटक जे मात्र पाहायला मिळालं होतं. खोलातला बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळत आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक धावतोय.
का वेगाने चेंडूवरती पलटलाय, फेकी करण्यात येते, तद्वर मात्र इथे धावा कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या, त्या अर्थात दुहेरी धावा येत असताना पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं. आउटफील्ड जेवढी फास्ट आहे ना त्याहूनही अधिक हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना उपकारला आपण पाहिलं. वेगाने तो धावत असताना पाहायला मिळाला, चेंडूवरती गेला आणि तदनंतर त्याचा थ्रो हा त्याहूनही अधिक चांगला राहिला. क्षेत्ररक्षक करत असताना आउटफील्ड मध्ये तुमच्याकडे चपळता आणि लवचिकता ही बाब फार महत्वाची राहते. हँड अँड कॉर्डिनेशन ही त्याहूनही अधिक चांगलं असावं लागतं. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल जो मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो. दिशाहीन चेंडू राहिलाय. अतिरिक्त धाव, अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती आहेत. मंथनजी पाटील यांना देखील आपण पाहतोय MCA चे ऑफिशियल गुणलेखक आज या स्पर्धेच्या माध्यमातून कामकाज करत असताना पाहायला मिळत आहेत. बेंडकळ गावाला ते बिलॉंग करतात आणि बेंडकळ आणि नेवगरचे एक ऋणानुबंध नेहमीच वाढत असताना आपण पाहिले आहेत. गोलंदाज बॅकफुटला हलक्या हाताने डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न देखील करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट होते. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने 76 धावा बनवल्या होत्या बॅटिंग करत असताना. त्या अर्थातच हिंदवी 11 BCC बेंडकळ बी टीमने, अर्थात या सामन्यामध्ये जर 77 बनल्या तर बाय मिळू शकते, नाहीतर बाय असेल ती अर्थात BCC बेंडकळ टीमला हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. ओंकार त्याने साधा सोपा टिपला फलंदाज बाद. चला मॅच आपण रेडी राहा. संघ आपण लक्ष ते अर्थात पीडी स्पोर्ट्स बेंडकळ आपण तयार राहायचं. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला या सामन्यातील जो कोणता विजेता संघ असेल किंवा जर का जास्तीच्या धावा बनवल्या ज्या संघाला बाय मिळेल त्याच्या दुसऱ्या संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. कोणत्या संघाला पाहावं लागेल या संघाचा विजेता किंवा BCC बेंडकळ बी यांना काय मिळते हे देखील पाहणं गरजेचं असेल. हिंदवी 11 BCC बेंडकळ बी कोणाला मिळते ते पाहूया आणि तदनंतर संघ क्लिअर होईल. परंतु खेळायचं आहे निश्चितच पीडी स्पोर्ट्स बेंडकळ टीम पण तयार राहा. 9-3 9 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद. षटक क्रमांक दुसरं पदावरती असताना यशला आपण पाहतो विकेट त्याने संपादन केली, प्राप्त केली. लो फुलटॉस बॉल ऑन साइडला ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. गॅप मध्ये आहे. मोठा होता गॅप, होणार नाही धावांचा तोटा. रन्स आल्या त्याच्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर अलॉंग विथ द कार्पेट आलाय चौकार. येत असताना पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल घेऊन यश पुन्हा एकदा सज्ज होईल. 10 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने सिअर केलाय, परंतु इथे धक्का क्रमांक 4 स्ट्रोक केला पाहिलं नाही. क्षेत्ररक्षक स्वतः त्या ठिकाणी आलाय. मला तर असं वाटलं होतं ना की संजय आउट होण्यासाठी हा फटका त्याने खेळला होता. तो झाला 13 या धावसंख्येवरती 4था धक्का संघाला लागलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये तो होतोय इथे बाद.
षटकांचा खेळ संपलाय. 6.50च्या धावगतीने केवळ 13 धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झाल्या. या धावगतीने धावा आल्या तर केवळ 33 बनतात. मोठी टोटल उभी करायची आहे. याच औदार्यामध्ये आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये आदरणीय रणजितजी पाटील साहेब यांना आपण पाहतो. त्यांच्या चेहऱ्यावरती जास्तीचं टेन्शन पाहायला मिळालं आणि स्वतःचा गावाचा संघ मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला असतो ना, संपूर्ण गावाची इब्रतपणाला लाभलेली असते. आपलं गाव मैदानाच्या आतमध्ये असतो. हे केवळ 11 खेळाडू नसतात, त्यांच्या पाठीमागे पूर्ण गाव असतो. कारण आपल्या पाठीमागे आपल्या गावाचं नाव लागलेलं असतं. अर्थात आज तुम्ही ग्रामीण स्तरावरती खेळता, तुमच्या गावाच्या नावाने तुम्ही ओळखले जाता आणि खुल्या गटामध्ये जरी तुम्ही गेला तरीही तुम्हाला तुमच्या गावाच्या नावानेच ओळखलं जातं. मग एकटघरचा अमित नाईक आम्ही म्हणतो, त्याच वेळेला अगदी विश्वजित ठाकूरला आपण दिघोडेचा म्हणतो. प्रत्येक गावाचं नाव हे तुमच्या नावाच्या पुढे नेहमीच लागलंय. म्हणून गावाच्या नावासाठी तुम्ही काहीतरी करायला हवं. हा खेळ महत्वाचा राहतो. 13-4 पुढचा बॉल गोलंदाज नरेश आलेत. हा फिरकीपट्टू आहे. चेंडू वळवतो, फ्लाईट देतो, मुभा देतो आणि बॅटिंग करणाऱ्या टीमकडे सर कदाचित असं वाटू लागलं ना की रात्रीचे 2:36 झाले. राजेजी भगत, जिथे आपण राजेंद्रजी भगत सर यांना पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये, 13-4 बाद झालेत. पुढचा बॉल खोलातला चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळालेत. रात्रीची वेळ आहे. दिनेजी बंडासाहेब, मला वाटतं थंड पेयाची आवश्यकता आहे रणजितजी पाटील साहेब यांना. हा बॉल कमी गतीने इथे पाहायला मिळाला होता, जो मात्र खेळपट्टीच्या अगदी जवळ विसावलेला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये नरेश याला आपण पाहत आहोत. काही अंशी त्याला क्रॅम्प आलाय. तो मैदानाच्या आतमध्ये बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर थांबला. नरेश, स्प्रेची आवश्यकता असेल तर स्प्रे आपल्याकडे अवेलेबल आहे. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती 13 ऑन दी बोर्ड. चला एकत्रित येऊ नका बाकीचे इतर खेळाडू. सागर सम्राट भौरा टीम 14 धावा धावफलकावरती 14-4. चला जास्तीचे एकत्रित येऊ नका. भौरा टीमकडे एक बाब मी सातत्याने आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळाली की सर्वच्या सर्व खेळाडू एकत्रित जास्तीचे येतात. तुमच्या मैत्रीचं नातं आहे, आम्ही जाणतो की काही अंशी तुमचे जे रिलेशन आहे तुम्ही जपता, परंतु ते मैदानाच्या आतमध्ये थोडेसे बाजूला ठेवा, कारण स्पर्धा पुढे घेऊन जायची आहे. एकत्रित जास्तीचे येऊ नका. एकत्रित जास्तीचे येऊ नका, याकडे आम्ही लक्ष वेधू. 14 मांडल्या, 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. प्रतीक आणि जिथे मकरंद आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 5 बॉलमध्ये 2 धावा आल्यात मकरंद ठाकूरच्या बॅटमधून. नरेश चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू देखील त्याने निर्धाव स्वरूपाचा टाकला. 1 धाव आली, ती अर्थात लेग बाईज होती. पुढचा चेंडू फ्लाईट दिली आहे थेट यशांचा वेध. दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. निष्ठावंतांचा धक्का क्रमांक 5वा. तू चल मैं आया. अशीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. कोणताही खेळाडू मैदानावरती तळ ठोकून उभं राहायला तयार नाही आहे. यस अंपायर. काही अंशी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जी गोलंदाजी झाली आहे ना, हा गोलंदाजीतला दर्जा चांगल्या रीतीने मेंटेन केलाय. यावेळीचा बॉल पंचांकडे अपील, बोट आकाशाकडे, फलंदाज तंबूच्या दिशेने. 14ला 6वा धक्का.
आदरणीय खासदार संजयजी दीना पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडतंय तर घडतंय काय, लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केल्यात, संपादन केल्यात नरेशने. आणि नरेश हॅट्रिक वरती येऊन देखील ठेपलेला पाहायला मिळतोय. तो हॅट्रिक वरती असेल आणि पुढचा बॉल जर त्याने निर्धाव टाकला, 2 गोष्टी घडणार आहेत या बॉलवरती. एक तर विकेट प्राप्त केली तर तो तिसरा गोलंदाज राहील हॅट्रिक घेणारा, आणि चेंडू देखील जिथे विकेट प्राप्त केले तर निर्धाव येणार आहे. आणि चौथा गोलंदाज तो राहू शकतो या स्पर्धेतला त्याच्या नावावरती, जिथे निर्धाव षटक पाहायला मिळेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु विकेट प्राप्त झालेली नाही आहे. मेडनवर टाकली या स्पर्धेतली 4थी गोलंदाजी करत असताना या स्पर्धेतलं 5वी मेडनवर टाकण्याचा कारनामा नरेशने आपल्या नावावरती नोंदवलाय. आहे कामाची आग. तीन षटक संपले, 14 धावा धावफलकावरती आहे. 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. नितीनजी पाटील साहेब यांना आपण पाहत आहोत या गीताचं अगदी ते आनंद घेत असताना, आणि या रजनीमध्ये, तिसऱ्या रजनीमध्ये आपण त्यांना पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती यश दाखल होते. 14-6 स्ट्राईक एंडवरती मकरंद. यावेळेस हा बॉल खोलात टाकलेला पाहायला मिळतो. एक सिंगल इथे प्राप्त होऊ शकते आणि ती इथे प्राप्त झाली आहे लेग बाईच्या स्वरूपामधून. मागील षटक 5वं षटक हे निर्धाव स्वरूपाचं आलं. पहिलं षटक निर्धाव टाकलं होतं धीरज भोईरने दाराबायचा. विवेक ठाकूर केगावचा खेळाडू त्याने दुसरं टाकलं. साहिल तांडेल पागोड्याचा खेळाडू त्याने तिसरं षटक निर्धाव टाकलं. रवी सावंत डाऊरनगरचा खेळाडू त्याने 4थं षटक निर्धाव टाकलं. तर नरेश जो भवऱ्याचा खेळाडू आहे, नरेश वाघे याने देखील 5वं षटक निर्धाव स्वरूपाचं टाकलेलं पाहायला मिळालंय. यश पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. 15-6 यावेळेला देखील ब्लाइंड स्ट्रोक राहिला होता. सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 15-6 ही दयनीय अवस्था इथे पाहायला मिळते आहे. ही पडझड एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे राहिली आहे. ढासा आली आहे ही संपूर्णतः जी कोलॅप्स झालेली इनिंग इथे पाहायला मिळाली आहे. 15-6 बाद झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये यश दुसरं षटक हाताळतोय. 1 विकेट त्याला प्राप्त झाली आहे. 10 धावा त्याने खर्च केल्यात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतो आणि खिणेक चेंडू निर्धाव. लगातारचे 3 बॉल निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळालेत. 15 धावा धावफलकावरती असताना अगदी मोठे स्ट्रोक खेळण्याच्या औदार्यामध्ये ही काही आपण म्हणतो ना घिसाड घाई, ती इथे अंगलट आलेली पाहायला मिळाली आहे. स्कोर कार्डवरती आहेत त्या 15-6 फलंदाज बाद. पुढचा चेंडू खोलामध्ये डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडू अति प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. डी फोडली आहे. सिद्धेच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळालाय. तो अजून निश्चित सांगतो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कमी गतीचा बॉल, इथे व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळाले यशच्या माध्यमातून. एक सरप्राईज पॅकेज राहिलं होतं. वेगाने टाकलेला बॉलवरती षटकार आला. पुढचा बॉल फिंगर रोल केली. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हा सिद्धे जिथे यशचा बॉल जिथे मात्र पडल्यानंतर खाली राहिला आणि कमी गतीचा चेंडू होता. जो यष्टिरक्षकाला जज देखील होऊ शकला नाही. त्याला पुढे यावं लागलं होतं बॉल पकडण्यासाठी. इतका कमी गतीचा चेंडू हाताळण्यात आला. 21 धावा धावफलकावरती 6 फलंदाज बाद. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. सर्वाधिक कमी धावसंख्या या स्पर्धेतली आपण पाहायला जातोय की काय, आता असंच वाटू लागलाय.
21-6 फलंदाज बाद झालेत. यश पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या एसीच्या बाहेरचा चेंडू वेगाने इथे हात आलाय, जो दिशाहीन राहील. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. चला या नेक्स्ट मॅचचा आपण टॉस साठी आधीच इन्व्हाइट करून ठेवूयात या टीमचे कॅप्टन पीडी स्पोर्ट्स भेंडकर. आपल्याला विनंती असेल टीमचे कर्णधार येऊन आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. पुढचा सामना जसा क्लिअर होईल आपण टॉस करणार आहोत. अर्थात एकंदरीत पाहता तर आता संपूर्ण आता ही बाब खुली झाली आहे की या सामन्यातील विजेता संघ खेळेल पीडी स्पोर्ट्स भेंडकरच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. कोलातला चेंडू आहे, समोरच्या दिशेने केला फ्लॅट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या या षटकाराच्या बरोबरीने 28 बनल्यात. 28 ऑन दी बोर्ड. या स्पर्धेची सर्वाधिक निच्चांक धावसंख्या 39 राहिली आहे. कारण 39 धावा आपण पाहायला मिळाल्यात. या सर्वाधिक कमी धावसंख्या या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. अठ्ठावीस बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 28-6 षटक क्रमांक प्रगतीपथावरती तिथे शेवटच्या आणि अंतिम आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. वैष्णवजी कासूकर दादरपाडा यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या पाहायला मिळतात. नुकतीच दादरपाड्याची स्पर्धा देखील संपली आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा आल्या. 28-6. आपण पाहत आहोत. शेवटचे षटक ओंकार कुबल गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पहिला बॉल लोअर फुल टोस, आडव्या बॅटने हॅमर केलाय ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा यष्टिरक्षक किरणजी आपल्या माहितीसाठी सांगू आम्ही इच्छितो की बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS गमावलं होता. पंचांनी हा कॉल केला की आपण DRS कडे वळतो आहोत. परंतु या गोष्टीची शहानिशा आपण सुरुवातीपासूनच केलेली आहे. इथे पाहण्यात येईल डिसिजनला रेफर करण्यात आला TV अंपायरकडे. त्याची शहानिशा होत असताना पाहायला मिळते. बॅटिंग टीमने DRS गमावलं होतं. या बॉलवरती काय घडेल? चौकार तर आलाय जरूर. नो बॉल, नो बॉल. इथे चौकार येत असताना पाहायला मिळतो. चला एकत्रित येऊ नका भौरा टीम. आपण या गोष्टीकडे सातत्याने लक्ष वेधतोय. आयोजकांची जर का सूचना आली तर कदाचित आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. इथून पुढे 3 मॅचेस बाकी आहेत. एकाच सामन्यासाठी जर का 1 ते 1.5 तास गेला आणि एका इनिंगसाठी आपल्या क्षेत्ररक्षणामुळे तर इथे अवघड होईल सारं काही. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने फ्री हिटचा चेंडू होता, त्याला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 39 ऑन दी बोर्ड. जिथे आपण पाहत आहोत धावा आता मात्र वेगाने पुढे सरकत असताना पाहायला मिळालाय. षटकार आलाय.
मकरंदच्या बाटमधून येणारी ही धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकत असताना पाहायला मिळते. केतनजी दळवी यांना आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतं. आणि भाई चषकावरती नेहमीच त्यांचं देखील प्रेम राहिलंय, कारण 2022 पासून ते देखील सातत्याने जोडलेत. पुढचा बॉल कमी गतीचा, बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले होते, परंतु अशा दर्जाचा क्रिकेट तुम्ही खेळू शकत नाही. हे स्टँडर्ड बिल्डअप व्हायला हवं. एका मानाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत आहात, तो दर्जा तुमचा चांगल्या रीतीचा असायलाच हवा. एक सहज साधा सोपा झेल जिथे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला आणि हातामधून अगदी हा सहज साधा सोपा झेल निसटलाय. जीवदान मिळालंय. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 40 धावा धावफलकावरती 6 फलंदाज बाद. पुढचा बॉल उलटा टाकला, पाकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. इथे चिकी सिंगल अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. सागर सम्राट भवरा या टीमच्या माध्यमातून चला पाण्याची मागणी करण्यात आली. मैदानाच्या आतमध्ये पाणी जाऊ द्या. त्वरित एक टक्कर झाली आहे, स्वतःची काळजी घ्या. नरेश वाघे होते त्या ठिकाणी आणि गोलंदाजामध्ये एक सर्वाधिक मोठी टक्कर ही आपण टक्कर पाहतोय. नरेश वेगाने चेंडूवरती येत होता, त्याने पाहिलं नाही समोरच्या बाजूला आणि अगदी आपण पाहतो ना त्या दोघी खेळाडूंची टक्कर होत असताना पाहायला मिळाली. प्ले सेफ, स्वतःची काळजी घ्या, चांगलं क्रिकेट खेळा. स्कोर कार्डवरती 41 आहे. 6 फलंदाज बाद. ला 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. आणि त्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाणी आपण पोचवत असताना पाहायला मिळत आहे. उलवेसीच्या बाहेरचा बॉल अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अगदी थेट यष्टीरक्षकाचा बेच चेंडू घेत असताना पाहायला मिळतो, अर्थात डॉट बॉल आला. उर्वरित 4 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. पहा डगआउट्स मधून जो मेसेज देण्यात आला होता ना, तो मला वाटतं क्लिअरली पोचलेला नाहीये बॅटर पर्यंत, कारण अगदी पुढचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा बॉल, बॅटची लिडिंग एज, संधी निर्माण, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. पुन्हा एकदा संधी निर्माण होती आणि ती देखील इथे गमावली आहे. जीवदान पुन्हा एकदा प्राप्त होत असताना पाहायला मिळालंय. मकरंद ठाकूर जिथे बॅटिंग करतोय 17 धावसंख्येवरती, एकंदरीत 15 वरती तो बॅटिंग करतोय. 11 बॉल त्याने फेस केले. 43 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या बॉलचा खेळ शेष राहील. या मॅच मध्ये सर्वाधिक जास्त वेळ घेतलाय सागर सम्राट भवरा टीम. आम्ही आपलं लक्ष भेटतोय. 33 मिनिटं तुम्ही अद्याप घेतली आहेत या इनिंगसाठी. पुढचा बॉल, शेवटचा चेंडू थेट देखील यष्टीरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल आलाय. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपला. 43 बनल्यात. 44चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. 44 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये राहील. आणि या उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार, या आवाजामध्ये बदल करूयात. रोशनजी पाटीलचा तारा यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल आणि जिथे लक्ष या संघाकडे वेधूयात. पीडी स्पोर्ट्स भेंडकळ, आपण देखील तयार राहा. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला 2 करायचे आहेत या सामन्याचा विजेत्या संघाचा अगेन्स्ट. आणि बी जिथे आपण हिंदवी 11 BCC भेंडकळ बी या टीमला मिळणार आहे जास्त धावा बनवल्याच्या जोरावरती बाय. या आपण डीजेकडे जाऊया, की मधुर संगीत ऐकूयात आणि उत्तरार्धामध्ये रोशनजी पाटीलचा तारा यांचा आवाज ऐकू. थँक्यू.
धन्यवाद जयेश सर. धन्यवाद रुपेश भाई चषक 2025मध्ये वापरला गेलेला हा चेंडू सिक्सर सुप्रीमो बॉल आणि भरपूर सिक्सर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिले. सुधीर करत साहेबांची संपूर्ण फॅमिली कुटुंब पहिल्या रात्रीपासून या स्पर्धेमध्ये त्यांची आवर्जून उपस्थिती पाहिली. या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा आपण तो क्षण ऑन स्क्रीन पाहत आहे. रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झाली. अभूतपूर्व असा हा क्षण तुम्ही सध्या ऑन स्क्रीन पाहता. PTC चॅनल यांच्या माध्यमातून फटाक्यांची आतिषबाजी या मैदानावरती झाली आणि त्यानंतर स्वतः रामशेठ ठाकूर साहेबांनी मात्र क्रिकेटचा आनंद घेतला. पारंपरिक पेहराव फेटा त्यांच्या डोक्यावरती पारा मिळाला आमच्या आयोजकांच्या वतीने आणि हा क्षण ISPL रिटर्न विकीचा सन्मान देखील होताना पाहिला आणि बऱ्याचशा गोष्टी या खरं तर आपण पाहता ऑन स्क्रीन या सातत्याने आठवणीमध्ये राहतील असा हा क्षण आणि हा खरं तर विहंगम दृश्य एरियल व्ह्यू या मैदानाचा. चला आता सामना लगेच सुरू करा. टार्गेट 44 8.8 रिक्वायर्ड रन पर ओव्हर मागे राहील. या सत्रामध्ये बॅटिंग करताना सागर सम्राट भाऊरा या टीम समोर. भाऊरा संघाचा खरं खेळाडू यश मागच्या खरं बाईट्समध्ये मुलाखतीमध्ये म्हणाला त्याने सांगितलं यंदा आम्ही पहिला सामना जिंकला. अनेक नाईट स्पर्धांमध्ये सहभागी झालो आणि इथे मोठी लढत तुम्हाला आता बोकडविरा संघासोबत करावी लागेल. हे टेलिकास्ट पाहिल्यानंतर मात्र नक्कीच आनंदमय असं वातावरण. चहूबाजूला डेव्हलपमेंट आणि त्याच्या मधोमध असणारं हे क्रीडांगण. वीर वाजेकर मैदान नवघर उरण या मैदानावरती आपण पाहता नवघर गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे भाई चषक 2025चं हे दमदार पर्व. आमचे हे बॉल बॉय आहेत खरं तर त्यांना बोकडविरा स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं. प्रेमनाथ पाटील त्यांच्या पायाला भिंगरी लावली जणू काय. प्रेमनाथ म्हात्रे सारखे ते धावत असतात. फुंड्याचे आहेत आणि चांगली भूमिका त्याने साकारली बॉल बॉय म्हणून. उरण तालुक्यामध्ये सर्वाधिक आमच्या पेनमध्ये संतोष म्हात्रे बघा. हिमांशू जयप्रकाश पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदराची दिव्यता लाभो याच आम्ही खरं तर वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देऊ. यंगस्टर जयप्रकाश पाटील साहेबांचे चिरंजीव आणि त्यांचा वाढदिवस आज खरं तर आपण पहिला 12 नंतर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. डावाला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती बोकडविरा संघाचा गोलंदाज झालाय साजन पाटील. पहिला चेंडू खेचून मारला ऑन साईडला बॅटच्या टोएंडला लागलाय हा फटका परंतु बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम बाउंड्री 4 चौकार. बोकडविरा टीमला 101 रनसाठी 5,000चं पारितोषिक लावलं होतं आणि 44 धावा टार्गेट सेट केलंय. पुन्हा एकदा पायात टाकलेला चेंडू फक्त दिशा दिली आहे. बॉल मागे सरकला त्या ठिकाणी. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये फील्ड झाला. 1 रन घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. 1 रन मात्र घेतली किरण आणि त्याच्याबरोबरने तेजस या दोन्ही फलंदाजांनी. 5 वरती पोहोचलाय. मैदानामध्ये बॅटिंग करताना सागर सम्राट भाऊरा हा संघ या परिसरातील हे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे एकमेकाचे डावपेच एकमेकाचे स्ट्रॉंग झोन वीक झोन यांची पूर्णपणे इत्तंभूत माहिती दोन्ही संघांकडे आहे. गती कमी केली. पाडो स्वीपचा प्रयत्न होता. बॉल पुन्हा एकदा मागे चालला. तोच फिल्डर बॉल खाली आलाय. शॉर्ट फाईन लेगला बॉल फील्ड होत असताना मात्र आणखीन एक सिंगल ॲड होताना पाहायला मिळेल. थोडंसं व्हेरिएशन फ्लाईट दिली बॉलला आणि त्यानंतर पाडो स्वीपचा प्रयत्न होता. 1 रन मात्र घेऊन गेले दोन्ही खेळाडू. 6 वरती पोहोचला. टार्गेट 44चा आहे त्यामुळे अजूनही 38 बनवावं लागतील. निहाल नाईक आणि निखिल नाईक मंडप डेकोरेटर्स उत्तम मंडप डेकोरेशन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. लग्नामध्ये आपण एखादा गेलो इव्हेंटला की जसा शामियाना बनवला जातो
वधूवरांच्या स्वागताला, तसं हा शामियाना आपण पाहता क्रिकेटमध्ये मान्यवरांच्या स्वागताला तयार केला आमच्या आयोजकांनी. पाहता क्षणी मात्र आल्यानंतर मात्र प्रत्येकजण प्रेमात पडेल असं हे मंडप डेकोरेशन तुम्ही सध्या पाहता. बऱ्याच मान्यवरांनी मात्र प्रशंसा केली या आयोजनाची. नेक्स्ट बॉलकडे आपण जाऊया पुन्हा एकदा पिकअप शॉट मिड विकेटला, नो मॅन्स लँड. बॉल मात्र चालला पॉवर प्लेमध्ये, पॉवर दाखवणारा आणखीन एक खणखणीत सणसणीत चौकार. मराठी भाषेचा बुलंद आवाज. बेस्ट कॉमेंट्रेटर तारागावचा रोशन पाटील, बेस्ट कॉमेंट्रेटर. क्या बात आहे मॅडी. काल एकनाथ माई साहेबांचं आगमन पिरकोन नगरीमध्ये झालं होतं. कलाकार वर्सेस कलाकार असा एक प्रेक्षणीय सामना आम्ही पाहिला, ज्यामुळे त्यांची कॉमेंटरी देखील आम्ही ऐकली. कारण आम्ही त्यांच्यासमोर सांगितलं जवळजवळ 7,000हून अधिक गाणी ज्यांच्या मुखातून ऐकायला मिळाले असे महाराष्ट्रातील कवी गायक एकनाथजी माळी. काल त्यांची फटकेबाजी शाब्दिक पाहायला मिळाली. ते मिस टायमिंग, हलकीशी कडा लागली, कॉट बिहाइंड द विकेट. पहिला धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या सागर सम्राट भाऊरा टीमला. कॅप्टन द डिपार्ट किरण बॅक टू द डगआउट. आकर्षक ट्रॉफी, क्रिस्टल ट्रॉफी आणि त्यानंतर आपण पाहत आहे खरं तर एक दमदार अशी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या मंचासमोर. आणि खरं तर आपण पाहिला रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल, अजरामर असे खरं तर क्रिकेट खेळाडू, त्यांना देखील आपण अभिवादन करतो. त्यांचा स्टँड्स तुम्हाला अगदी समोर पाहायला मिळेल. कारण बॉलिंगच्या जोरावरती मालिकावीर पुरस्कार पटकावणारा हा पहिला खेळाडू, उरण तालुक्याचं क्रिकेट साता समुद्र पार घेऊन जाणारा यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि आज त्यांच्याच तालमीमधले एखादं त्यांचे सहकारी दिनेशदा बंडा यांनाही आम्ही इथे पाहत आहे. याही वेळेला आपण पहिला सॉफ्ट डिसमिसल झाले आणि इथे मात्र आणखीन एक धक्का. विकेट हवेत या मॅचमध्ये माही 11 बोकडबिरा टीमला. अजूनही सामना संपलेला नाहीये. दबाव आता सागर सम्राट भाऊरा टीमवरती. केला इशारा. होत चालली आहे तशी आपण जर पाहिलं थंडी वाढत चालली आहे, गुलाबी थंडी. आणि या गुलाबी थंडीमध्ये आपण सध्या पाहत आहोत आणि एकंदर या स्पर्धेची मजा घेत आहोत. भाई चषक 2025 दमदार पर्व. यश मिस्त्री या टीमचा की प्लेअर मैदानाकडे दाखल झाला आहे. मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू सामनावीर होता. त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या माईकवरती. गेले कित्येक दिवस कित्येक स्पर्धांमध्ये संघाच्या वाट्याला आलेलं बॅट पॅच या स्पर्धेमध्ये आम्ही पुसून टाकलं. पहिला सामना जिंकला. पहिला सामना जिंकत पुढच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी आतापर्यंत राहिली. आणि इथे आता अजूनही 24 बॉलमध्ये 34 तर समीकरण या मॅचमध्ये आलं आहे. पर ओव्हर 8.50 हा रिक्वायर रन रेट या मॅचमध्ये राहील. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. भागीदारी फार महत्त्वाची राहील. जेव्हा लो स्कोरिंग सामना तुम्हाला चेस करायचा असो तेव्हा एक भागीदारी तुम्हाला संघाच्या विजयाकडे घेऊन जाऊ शकते आणि इथे मात्र ती भागीदारी करावी लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑन द फिल्डर आहेत आणि एका हाताने बॉलला थांबवला. क्या बात आहे. मकरंद ठाकूर बॅकअपसाठी खेळाडू नाही आहे. थोडासा दबाव तणाव खेळाडूच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाला. रिले फिल्डिंगची अपेक्षा होती परंतु एखादा खेळाडू जो वाईडिस्ट लॉंग ऑफला उभा होता त्याच्याकडून अपेक्षा नव्हती. मिडॉनमधून स्वतः रोहन त्या ठिकाणी गेले होते मिडॉपमधून मागे. त्याच वेळेला आपण पाहता सिंगल रन या बॉलवरती मिळाली. चांगली फिल्डिंग. तुम्हाला शांत राहावं लागेल. महेंद्रसिंग धोनी यांना आपण पाहिलं डोक्यावरती
बर्फ ठेवून मैदानामध्ये खेळायचे का तर बर्फ ठेवून मध्ये अगदी शांत माइंडमध्ये. त्याचमुळे आपण जर पाहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक फॉर्मॅटमध्ये यशस्वी संघनायक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. क्रिकेट असो किंवा कोणताही तुमचा क्षेत्र, तुम्हाला संयम हा राखावा लागतो आणि संयम दाखवला तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी यश प्राप्त करू शकता. आणि इथे मात्र संयमानं खेळावं लागेल माही 11 बोकडविरा टीमला. यश मिस्त्री पहिल्यांदा पहिला चेंडू फेस करत या इनिंगमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती संकेतला आपण पाहताय. चांगली बॉलिंग इनसाइड आउट. यावेळेला आपण पहिला बॉलच्या मेरिटनुसार खेळले. बॉल निघाला डीप कव्हर पॉइंटला दणदण करत सीमा पार चौकार. बऱ्याच वर्षी आपण जर पाहिला उजव्या हाताच्या फलंदाजाला अडचणी निर्माण होत आहेत व त्यामध्ये काही खेळाडू अपवाद आहेत, ज्यामध्ये आपण पाहिलं आता यश मिस्त्रीचा हा फटका बराच काही सांगून गेला. माही 11 बोकडविरा टीमला चांगला स्टान्स त्याचा आहे आणि क्लीन हिटिंग यश मिस्त्रीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल खोलात टाकलाय, सेन्सेबल फटका, ड्राईव्ह लेंथमध्ये होता, हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह केलाय. सेकंडचा कॉल मकरंद ठाकूर कमालीचे प्रयत्न करतोय. सामना सोडायचा नाहीये, त्यामुळे आता फिल्डिंगमध्ये जान होतो हा खेळाडू. चांगलं कमिटमेंट देत असताना चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धाबा मात्र या ठिकाणी घेऊन गेले दोन्ही खेळाडू. यश मिस्त्री डोक्याचा वापर करतोय आणि आपण नेहमी सांगत असतो पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. चौकारानंतर मात्र सिंगल डबलला महत्त्व दिलं कारण धाबा कमी आहेत. 22 बॉल 29चं समीकरण या मॅचमध्ये आलं. पुन्हा एकदा लॉफ करत असताना आपण पहिला एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा फटका पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी फिल्डर होते. थ्रू द कव्हर्स हा फटका 1 रन मात्र मिळेल. या बॉलवरती 1 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहे. 2 गडी बाद 18 धाबा. 1.4 चेंडूचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये 8 धाबा खर्च केल्या. एखाद दुसरा विकेट हवा आहे. पुढच्या 2 बॉलमध्ये एखाद दुसरा विकेट जर मिळाला तर हा सामना शेवटपर्यंत बॅलन्स राहील आणि इथे मात्र कमबॅक संकेतला करावा लागेल. यश आणि तेजस हे 2 खेळाडू संघाचे अतिशय अनुभवी खेळाडू. त्या बाजूला आपण पाहता एका बाजूला जर पाहिलं तर रोहन पाटील MCA क्वालिफाईड पंच थोडंसं मार्गदर्शन करतो आपल्या सहकार्याला संकेतला कशा पद्धतीने या धावा वाचवता येतील. रणनीती तुम्हाला आखावी लागेल, स्ट्रॅटर्जी फार महत्त्वाची आहे. मुठभर मावळ्यांना हाताशी धरून स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, ज्यामध्ये रणनीती होती गनिमी कावा. यावेळेला देखील पार्टनरशिपचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लागला. चला बॉल सिंगलसाठी मात्र शर्तीचे प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय. बॅकअपसाठी खेळाडू होते. वेगवान थ्रो झाला असा, रॉकेट थ्रो झाला असा. सर जडेजा यांचा आपण थ्रो आपण पाहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. तितक्या वेगाने जर हा थ्रो झाला असता तर कदाचित यशचा विकेट मिळाला असता आणि यश मिळालं असतं माही 11 बोकडविरा या टीमला. परंतु नियतीला हे कदाचित मान्य नसावं. त्या ठिकाणी यश सुरक्षित आहे आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. मी मगाशी म्हटलं शॉर्ट इनिंग खरं शॉर्ट पार्टनरशिप तुम्हाला या सामन्यामध्ये करावी लागेल. लो स्कोरिंग सामना जिंकताना तुम्हाला भागीदारीला महत्त्व द्यावं लागतं. आता ही भागीदारी तेजस आणि यशमध्ये होईल का की एका बाजूला ब्रेक थ्रू संकेत आपल्या टीमला मिळवून देईल का हे पाहावं लागेल. 19 बॉल 26चं समीकरण या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल रॅटम ओव्हर द विकेट, स्टेप आउट झाले. 1 अगेन डॉट बॉल. दबाव वाढवला या षटकामध्ये गोलंदाज संकेतने. फक्त 8 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 आल्या. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये बनवायच्या त्या ठिकाणी सागर सम्राट भौरा टीमला तब्बल 26 धावा. रन नीडेड रिमेनिंग 18 बॉल्स. 26 धावा बनवायच्या आहेत या ठिकाणी. या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आपण पाहता त्या ठिकाणी सागर सम्राट भौरा टीमला जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्क केले की आपण जिंकणार हे नक्की. असं म्हणताना मानलो तो हार आहे और ठाणलो तो जीत आहे. जर तुम्ही हार मानली तर तुम्हाला पराभवाला डेफिनेटली सामोरं जावं लागेल. जर का तुम्ही ठरवलं मला जिंकायचं तर तुम्ही 100% जिंकणार. त्यामुळे इथे आता प्रयत्नाची पराकाष्ठा ही दोन्ही संघांना करावी लागेल. बोकडविरा टीमसाठी एक मोठं चॅलेंज आहे. 18 बॉलमध्ये अशा विकेटमध्ये अशा मैदानावरती जिथे पहिल्या रात्रीपासून फलंदाजांना ॲडव्हान्टेज मिळाला आहे अशा विकेटमध्ये धावा वाचवायच्यात. आजच्या रात्रीमध्ये आणखीन एक मेडन षटक देखील आपण पाहिलं. नरेश वाघे भौरा संघाचा खेळाडू ज्याने मागच्या इनिंगमध्ये मेडन षटक टाकलं. त्यामुळे या ओव्हरमध्ये या पुढच्या 3 षटकामध्ये एखादं मेडन षटक आलं किंवा कमी रनचं षटक आलं तर हा सामना शेवटपर्यंत जाईल. अटीतटीची लढत ही आम्हा सर्वांना पाहायची आहे. 18 बॉल 26 बॉलिंग मार्क होते. आला गोलंदाज त्या ठिकाणी साजन सेकंड स्पेलमध्ये.
फार एंडकडून मात्र हे षटक असेल साजनचं निर्णायक षटक असेल या मॅचमधलं, कारण समोर यश मिस्त्रीसारखा एक आक्रमक खेळाडू आहे, त्याच्याकडे चांगलं कॅलिबर आहे, त्याच्याकडे वैविध्यपूर्ण फटके आहे, त्याला तुम्हाला थांबवायचं आहे. त्याच्याबरोबरीने पहिला तेजससारखा एक अनुभवी खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंड लावबा आहे, विकेट हवा आहे माही 11 बोकडविरा टीमला. सेन्सेबल क्रिकेट, क्या बात आहे. फक्त कॉपी बुक स्टाईलने बॉलर ड्राईव्ह केला, एकसा कव्हरला गाईच आली आहे, सेकंडचा कॉल, 2 धावा अगदी सहजगत्या घेऊन गेले हे दोन्ही खेळाडू. चांगलं कॉलिंग, चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मला. एक्सा कव्हरमधून 2 धावा आल्या. दबाव आता पूर्णपणे आता बोकडबिरा संघावरती. विकेट हवा आहे. येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 17 विजयासाठी 24 धावा, 17 चेंडूमध्ये 24. एका दुसरा मोठा फटका पूर्णपणे या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. अजूनही आपण जर पाहिलं विनिंग प्रेडिक्शन जर का या ठिकाणी घेतलं तर जवळजवळ 80 ते 85% या ठिकाणी प्रेक्षकांचा कौल जाईल भवरा संघाच्या बाजूला. स्लॉग हिट, खेचून मारला बॉलला, पिकअप शॉट स्लॉट मध्ये आला आणि पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर, सिक्सर प्लॉट मध्ये षटकार. तुम्ही ऐकलंय डीजेच्या माध्यमातून. डीजे माडी, स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावरती पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला कधीच झोपवून देत नाहीये. या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये जो गेले कित्येक दिवसामध्ये, गेले कित्येक स्पर्धांमध्ये आपल्या संघाच्या वाटेला आलेला बॅटपॅच पुसून काढायचा मैदानामध्ये सागर सम्राट भवरा टीमला, तर एका बाजूला एक वेगळी दहशत प्रस्थापित करायच्या या ठिकाणी माही 11 बोकडविरा या संघाला. चांगली मॅच, चांगली लढत सध्या आपण मैदानामध्ये पाहत आहे. 2 टीमच्या दरम्यान 16 चेंडूमध्ये 18 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. येणाऱ्या 16 बॉलमध्ये सागर सम्राट भवरा या टीमला चांगली बॅटिंग. यश मिस्त्रीला मात्र सुरू ग बसलाय. यश मिस्त्रीला मात्र आता ते मिस्त्रीने मात्र चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या टीमला मैदानाच्या आतमध्ये. वन्स अगेन ऑन द राईज केले, एकसा कव्हरला फटका, बॉलने घेतली उंची, सेफ लँडिंग झालाय आणि इथे मात्र बॅकअपसाठी दुसरा खेळाडू आलाय. तदबरोबर मात्र 2 धावा अगदी सहजगत्या घेऊन गेले यश. क्या बात आहे. नावामध्ये बरंच काही दडलंय आणि चांगली भूमिका साकारत असताना या मॅचमध्ये आणखीन 2 धावा असतील या बॉलवरती. 15 बॉलमध्ये आता विजयासाठी तब्बल 16 धावा. सामना अगदी क्लोज आलाय, जवळजवळ आणलाय त्या ठिकाणी यश मिस्त्रीने आहे. 6 मध्ये 17 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. तर एका बाजूला तेजस वैयक्तिक 4 बॉल 2 वरती खेळतो मैदानामध्ये. अंतिम बॉल 15, विजयासाठी 16 धावा. माही 11 बोकडविरा संघाला कमबॅक करावा लागेल. इम्पॉसिबल ला पॉसिबल करण्यासाठी आता घाम गावा लागेल. स्क्वेअर लेगमध्ये चांगल्या प्रकारचं जजमेंट पाहायला मिळालं. जयंता आय थिंक त्या ठिकाणी आहेत मागच्या सामन्याचे हिरो. टी शर्ट परिधान केल्यानंतर आम्हाला वाटलं हा खेळाडू जयंत आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये जयंता सामनावीर राहिला होता. या स्पर्धेमध्ये एक आकर्षक ट्रॉफी आणि ब्रँडेड जर्सी आपण देतोय सामनावीर खेळाडूला. हे देखील वैशिष्ट्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. आयोजन कसं असावं, नियोजन कशा पद्धतीने करावं हे खरं तर आमचे लाडके आयोजक या ठिकाणी सर्वांनी करून दाखवलं. त्यांचं खरं तर मनापासून कौतुक करावं तेवढं कमी. 5 षटकांचे सामने हे देखील वैशिष्ट्य. पुन्हा एकदा फुल टॉस, फुल फेस ऑफ द बॅट, डाऊन द ग्राउंड, बॉलच ओव्हर द हेड, बहती गंगा में हात धोना. एका बाजूला यश मिस्त्री आक्रमक झाला आणि त्यामध्ये आणखीन आक्रमकता दुसरा फटका पाहायला मिळाला तेजस कडून. 6 धावा षटकार. च्या रात्रीमध्ये हा आवाज तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. दशरथ पाटील सर करावे. आणखीन एक धमाका. आता इथे मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती आला. सामना सोपा केला तेजसने. लेट पण थेट मैदानाच्या आतमध्ये ग्रेट एंट्री आपण पाहिली तेजसी. लगातार दुसरा षटकार. घेतो या शोध पोलीस वाला, विचारतोय बघा ज्याला त्याला, भाईला घ्या याला, आता भाईला घ्या याला. पिंजराला 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 पिंजराला. 12 बॉल आणि फक्त 3 धावा. शेवटच्या 2 बॉलवरती 2 आलेले षटकार बरंच काही सांगून गेलेत. आता मैदानामध्ये माही 11 बोकडविरा टीमला विजेता संघ विपक्ष नेक्स्ट मॅच असेल भेंडकळ.
PD स्पोर्ट्स बेंडकर या संघादरम्यान लढत असेल पुढचा सामना. विनर टीम आणि एका बाजूला PD स्पोर्ट्स बेंडकर हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. कविश पाटील काय फलंदाजी केली होती, 15 बॉलमध्ये 56 धावांची इनिंग त्याने साकारली होती आजच्या रात्रीमध्ये. जुगल देखील बरसला. मग अशी जयेश भोसले सरांनी देखील सांगितलं, खरं तर या मैदानाशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. बेंडकरच्या खेळाडूंचा ऋणानुबंध आहे. चांगलं योगदान राहिलं आहे या खेळाडूंचं. आमचे स्कोरर देखील मंथन पाटील हे देखील बेंडकरचे आहेत, आमच्यासोबत जॉईन झालेत. फुल टॉस बॉल, विजयी फटका इनफिल्डला क्लिअर करत बॉल मात्र चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषा पार. रन्स मधील 4 आणि या चौकाराच्या मध्ये सामना जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला आजच्या रात्रीमध्ये दुसरा संघ सागर सम्राट भावरा आणि एका बाजूला असेल PD स्पोर्ट्स बेंडकर. चला टॉससाठी या सागर सम्राट भावरा टीमचा कॅप्टन आणि सामनावीर या सामन्याचा ज्याने मेडल षटक टाकलं स्पर्धेतलं 5वं तो नरेश वाघे ठरला या सामन्याचा हिरो सामनावीर. चला आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे असतील आमचे समालोचक. यस आम्हाला जावं लागेल. चला या टॉससाठी दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या आणि त्याच वेळेला नरेश वाघे हा खेळाडू ठरलाय सामनावीर. मेडन ओव्हर +2 विकेट घेणारा नरेश ठरलाय सामनावीर. चला बड्डे बॉय आम्ही अगोदरच त्यांना